नमस्कार. आपण इथे CBD बेलापूरमध्ये आहोत. इथे MGM हॉस्पिटल आहे, इकडे पोलीस स्टेशन आहे बेलापूरचं आणि बाजूला प्रभात सेंटर आहे. आपण बघता बाजूला जो फुटपाथ आहे, ह्या फुटपाथवरून येणाऱ्या जाणाऱ्यांची संख्या भरपूर आहे. तसेच ह्या रोडवरून बघा कंटिन्यू वाहनांची ये-जा चालू आहे. असे चालू असताना आपण जर बघत असाल इथे जे खड्ड्याचं काम चालू आहे, ह्या खड्ड्याचं काम चालू असताना जो कॉन्ट्रॅक्टर आहे हा कॉन्ट्रॅक्टर कुठलेही सेफ्टी मेजर्स वापरत नाही ना. इथे कुठले बॅरिगेट्स लावलेले आहेत प्रॉपर गोष्टींचे किंवा कुठल्या गोष्टींची इथे काळजी घेतली जाते नागरिकांच्या दृष्टीनं. मी इथल्या कॉन्ट्रॅक्टरला सांगितलं असता की बाबा इथे तुम्ही प्रॉपर बॅरिगेट्स लावा आणि काम करा. इंजिनियर कुठे आहे, अधिकारी कुठे आहे? अधिकारी फक्त ऑफिसमध्ये बसून थंड एसीमध्ये खुर्च्या गरम करतायत का? इंजिनियरची जबाबदारी नाही आहे का की प्रत्येक कामाच्या ठिकाणी जाऊन त्यांनी शहानिशा करायला पाहिजे की तो कॉन्ट्रॅक्टर सर्व जे नागरिकांच्या बाबतीत सेफ्टी घेता येतील ते मेजर्सचा वापर करतो की नाही करतो? तुम्हीच बघत आहात. बघा इथे कुठेही बॅरिगेट्स आहे का? हे पूर्ण काम चालू आहे. तुम्ही बघा ह्या साईडला पण काम चालू आहे. ह्या साईडचं काम दाखवा. आता मला एक सांगा, जर अशा प्रकरणामध्ये कुठल्या नागरिकाला कुठली समस्या झाली, कुठली इजा झाली, काय झालं, त्याला जबाबदार कोण? प्रशासन, कॉन्ट्रॅक्टर की इतर कोण? प्रशासनाची, कॉन्ट्रॅक्टरची काही जबाबदारी बनत नाही का? अशा कॉन्ट्रॅक्टरला काम का देतात? माझा सिंपल प्रश्न आहे की अशा कॉन्ट्रॅक्टर लोकांना महानगरपालिका काम का देते? जे नमस्ते, मी दत्ता माने. आत्ताच आपण पाहिलं आमचे मित्र समाजसेवक ॲडव्होकेट अरुण जोशी साहेब सतत आपल्या विभागातील ज्या समस्या आहेत त्या समस्यांचं जे काही निराकरण कसं व्हायला पाहिजे किंवा त्या समस्या का निर्माण झाल्या पाहिजे, का झालेल्या आहेत याच्याबद्दल सतत आवाज उठत असतात. आताच आपण पाहिलं इकडे हा जो रोड पूर्ण गेलेला आहे, हा कधी जो दाखवला आपल्याला, तिथे MGM हॉस्पिटल, हे मागे तुम्ही बघता की MGM हॉस्पिटल आहे, समोर बस डेपो आहे, तिकडे बसची रहदारी असते. आज सुट्टीचा दिवस आहे, शनिवार आहे आणि असा सुद्धा रहदारी पाहताय कशा प्रकारे रहदारी सुरू आहे आणि कुठल्याही सेफ्टी मेजर्स म्हणजे जे सुरक्षा मानांकन असतात त्या मानांकनाचं कुठलंही पालन इथं केलं गेलेलं नाही आहे. आणि याला जबाबदार, सर्वस्वी जबाबदार हा महानगरपालिका आहे. महानगरपालिकेचे प्रशासकीय अधिकारी जे आहेत ते प्रशासकीय अधिकारी केवळ त्यांच्या स्वार्थासाठी हे काम देत आहेत आणि ह्या काम देत असताना त्यांनी इथे कुठलेही त्यांचा, मी बघतोय बरेच दिवस झाले साहेब, आपण बघतोय मी 15 दिवसापासून हे त्याचा पाठपुरावा करतायत आणि त्यांचं काम आहे, त्यांच्या इंजिनियरची, त्यांच्या अभियंत्याची जबाबदारी आहे की काम सुरू असताना त्यांनी स्वतः इथे नजर मारली पाहिजे. पण मला वाटतं की त्यांनी कुठलीही तशा प्रकारची तसदी घेतलेली नाही. केवळ आपण जर त्यांना विचारायला गेलो तर निवडणुकीचा काळ आहे, थांबा असंच सांगतात. एखादी उद्या जर दुर्घटना इथे घडली तर निवडणुका आहेत हे कारण योग्य आहे का? पण याच्यावर जर समजा आता माझी तुम्ही ॲडव्होकेट आहात, मला तुम्हाला हे सांगायचं आहे की जर आता ही याच्यामध्ये जर एखादा अनुचित प्रकार घडला किंवा अपघात झाला तर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करता येईल का आपल्याला? पण तेवढी वेळ काय यावी? मी काय म्हणतो, तेवढी वेळ काय यावी? पालिका आपली मायबाप आहे, पालिकेची काही जबाबदारी नाही का? नाही, पालिकेची जबाबदारी आहे, पण ते जर झटकत असतील तर त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा हा दाखल झाला पाहिजे. आणि ही वेळ न येण्यासाठी पालिकेने आत्ता तरी जागरूकपणे इथे काम करावं आणि सुरक्षा मानांकनाचं इथे पालन करावं, जेणेकरून येणाऱ्या अपघाताला निमंत्रण देता येणार नाही. आणि आपण पाहू शकताय आता पुन्हा गाड्या कशा येत आहेत, बघू शकता की कधी कसलाही अपघात होऊ शकतो. इथे हा जो एरिया आहे, हा जो विभाग आहे सतत वर्दळीचा आहे, हॉस्पिटल असल्यामुळे किंवा डेपो असल्यामुळे. इथे हॉटेल्स आहेत, इथे बरेचसे काही पोलीस स्टेशन्स आहेत. कुणी कशा प्रकारची लोकं येतात, कुणी कशा येतात, म्हणजे मला कसे येतात म्हणजे मला हे म्हणायचं आहे की कुणी इथे आता मध्यधुंद अवस्थेत झिंगलेली सुद्धा लोकं आहेत, इथे बार पण आहे. मग एखाद्याची जर अशी दुर्घटना घडली तर तो आयुष्यातून उठेल, त्याच्या कुटुंबाचं काय पुढे? आणि याला जबाबदार हे अधिकारी असतील. साहेब, जर पालिका अधिकाऱ्यांनी येत्या 24 तासामध्ये हे जर नाही केलं तर त्यांच्या विरुद्ध आपण पोलीस तक्रार करणार आहोत, हा त्यांना माझा इशारा आहे. बरोबर.
ठीक आहे.